श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे. त्याचबरोबर या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह संपूर्ण पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. तर तो मंत्र कोणता म्हणायचा आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे श्री महालक्ष्मीचं व्रत आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळवण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहण्यासाठी हे श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत. 21 नोव्हेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला गुरुवार असणार आहे. तर या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आटपून आपली नित्य कामे उरकून आपल्याला ही पूजा करायची असते. तर ही पूजा कोणतीही कन्या, स्त्री, पुरुष कोणीही पूजा करू शकतं. तर ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर मांडायची असते आणि काही स्त्रियांना काही कारणास्तव शक्य होत नसेल तर त्यांनी सायंकाळी 5 ते 6:30 किंवा 7 या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल. कारण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. पाटावर नवीन कोरं वस्त्र अंतरायचं आहे. शक्य असेल तर लाल वस्त्र घ्यावं, नसेल तर काळ्या रंगाचं सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता. तर कोणतीही पूजा मांडताना आपण देवी देवतांना अक्षताचं आसन देत असतो. तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून मी अक्षता तयार करून घेतल्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करूया. तर सर्वात आधी पाटावरती तांदळाचं आसन ठेवून मी एक दिवा ठेवून घेतला आहे. सर्वात प्रथम आपण कलश मांडणी करून घ्यायची आहे. हा कलश देवी स्वरूप म्हणून आपण मांडत असतो, त्यामुळे गहू किंवा तांदळाच्या राशीवरती हा कलश ठेवायचा आहे. तुम्ही तांदळाने पाटावरती स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढून त्यावरती सुद्धा हा कलश ठेवू शकता. तर मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून हा कलश ठेवलेला आहे. असं केल्याने पूजा उचलताना सुद्धा ते आपल्याला सोपं जातं. कलशावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि 5 नाम देखील ओढून घेतलेले आहेत. कलश हा 80% पाण्याने भरून घेतलेला आहे. तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 1 फूल टाकायचं आहे. तर पाटावरती एका बाजूला मी अशी कलशाची स्थापना करून घेतलेली आहे. तुमच्याकडे मुखवटा असेल तर मुखवटा बांधून घ्या, नसेल तर जसा मी असा साधा नारळ ठेवलेला आहे त्यालाच तुम्ही नागडोळे लावू शकता किंवा सरळ हळदी कुंकू लावून तुम्ही हा नारळ ठेवला तरीही चालेल. तर हा मुखवटा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावला तरी सुद्धा चालेल. तर हा फक्त सजावटीचा भाग आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसेल तर तुम्ही लावलं नाही तरीही चालेल. किंवा तुम्ही फक्त साधा जरी कलश मांडला आणि नारळाला तुम्ही हळदी कुंकू लावलं किंवा जे नागडोळे मिळतात ते जरी लावले तरी ते पुरेसं आहे. त्यानंतर कलशामध्ये मी 5 प्रकारच्या झाडांच्या पानांच्या डहाळ्या लावल्या आहेत. तुमच्याकडे 5 प्रकारच्या झाडाची पाने असतील तर ती अवश्य लावा, नसतील तर मग फक्त आंब्याच्या किंवा विड्याच्या पानांची पाने लावली किंवा डहाळी लावली तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे आपली कलश मांडणी झालेली आहे. तर मी ते साधा सोपा असा कलश मांडलेला आहे. तर तुम्ही तुमच्या प्रकारे कलशाला सजवू शकता. कलशाच्याच बाजूला आपल्याला श्री लक्ष्मीची स्थापना करायची आहे. तर बाजूला थोड्या अक्षता ठेवून मी श्री महालक्ष्मीचा फोटो त्यावरती ठेवलेला आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवा किंवा मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवली तरीही चालेल. लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीसमोर आपल्याला जोड पानाचा विडा ठेवायचा आहे. त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी असं 5 साहित्य ठेवायचं आहे. त्याच्याच बाजूला 2 अशी मी आसन ठेवून घेतले आहेत किंवा तुम्ही 2 विड्याची जोड पानंही ठेवू शकता. त्यावरती अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत. त्यातील एका आसनावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. पण स्थापना करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. या दिवशी आपण रोजच्या देवपूजेमध्ये सकाळी जर गणपती बाप्पांना स्नान घातलेलं असेल तर मग आता अभिषेक नाही घातला तरी सुद्धा चालेल, फक्त मांडून त्याची पूजा करावी.
तर इथे मी स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक घातलेला आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर विड्याच्या शेजारच्या आसनावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून आपण तिथे सुपारी ठेवायची आहे। त्याचबरोबर माझ्याकडे इथे कवड्या आहेत, तर त्या सुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता, जसं की श्रीयंत्र असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल, कवड्या असतील किंवा गजलक्ष्मी असेल, तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता। तर आता या ठिकाणी माझ्याकडे कवड्या आहेत, तर त्यावरती सुद्धा मी स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेत आहे। यावेळी तुम्ही लक्ष्मी मातेचा एखादा मंत्र म्हणू शकता। ओम श्री लक्ष्मी देवे नमः, ओम श्री लक्ष्मी देवे नमः। तर गणपतीच्या बाजूला आपण जे आसन ठेवलेलं आहे त्यावरती मी इथे कवड्या स्थापन केल्या आहेत। त्याचबरोबर पूजेमध्ये लावण्यासाठी आपण समई घेतल्या असतील तेलवाती घालून, तर त्या सुद्धा दोन्ही बाजूला 2 ठेवून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्याकडे हे असे पुस्तक श्री महालक्ष्मी व्रतकथा हे पुस्तक असणं गरजेचं आहे, ते सुद्धा आपण या पूजेमध्ये मांडणार आहोत। तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांची मांडणी तर झालेली आहे। आता आपण सर्वांची पूजा करून घेऊयात। पूजा करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते असा नियम आहे, त्यामुळे दिवा लावून दिव्याची पूजा करायची, हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची, दिव्याला अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा। दिव्याची पूजा झाल्यानंतर विघ्नहर्ता बाप्पाची पूजा करायची असते। तर आपण गणपतीची पूजा करून घेऊया। गणपतीला हळदी कुंकू अक्षता शक्य असेल तर लाल रंगाचं फूल व्हायचं आहे, दुर्वा व्हायचे आहेत, धूप दीप ओवाळून गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। तर यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहेत, तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची असते। तर या पूजेची उत्तर पूजा कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे, तर त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपण जो विडा ठेवला होता तर त्या विड्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत। त्यानंतर देवी स्वरूप आपण जो कलश मांडलेला आहे तर त्या कलशाची देखील हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची, धूप दीप ओवाळायचा आहे। जर ही पूजा करताना आपल्याकडे एखादं साहित्य उपलब्ध नसेल तरी सुद्धा चालेल, कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो। फक्त ही पूजा तुम्ही मनोभावे करावी, ती देवीपर्यंत नक्कीच पोहोचते। कलशाची पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची। महालक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, शक्य असेल तर लाल रंगाचं फूल व्हायचं, कमळाचं किंवा लाल रंगाचं फूल महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे। आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू या पूजेमध्ये ठेवल्या असतील, कवड्या ठेवल्या असतील, श्रीयंत्र ठेवलं असेल, गजलक्ष्मी असेल, कुबेर यंत्र असेल, तर त्यांची देखील आपण अशाच पद्धतीने पूजा करून घेणार आहोत। या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडायचा आहे। देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण गाईला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे, ज्याला गोग्रास म्हटलं जातं। तर गाईला सुद्धा आपण घास म्हणजे नैवेद्य आपण गाईसाठी सुद्धा काढणार आहोत। सायंकाळी गाईची सुद्धा पूजा करून तिला सुद्धा नैवेद्य द्यायचा असतो। जर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तिला सुद्धा तुम्ही अवश्य नैवेद्य द्या, नसेल तर तुम्ही गाईच्या नावाचा नैवेद्य साईडला ठेवून तो तुम्ही दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित केला तरीही चालेल, असं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजेच गाईला घास द्यावा असं या पुस्तकात सांगितलेलं आहे। आपण पूजेमध्ये जे व्रतकथेचं पुस्तक ठेवलेलं आहे तर त्याची देखील पूजा करून घ्यायची। त्यावरती जो श्री महालक्ष्मीचा फोटो आहे तर त्या फोटोवरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल वाहून ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर पूजेमध्ये घंटा ठेवून त्या घंटेची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। ही पूजा करताना आपण अगदी शांत चित्ताने एकाग्र मनाने ही पूजा करायची आहे। आपल्याकडे असेल त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे पूजा केली तर या व्रताचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल। तर या ठिकाणी आपण सर्व देवी देवतांची पूजा करून घेतलेली आहे। ज्या समयी मी घेतल्या होत्या त्या सुद्धा दोन्ही बाजूला ठेवून मी त्या प्रज्वलित करून घेतल्या। तर मी सर्वात शेवटी समया लावते, कारण पूजा करताना आपला हात लागण्याची शक्यता असते, त्यामुळे समय पडू शकते, त्यातील तेल सांडू शकतं। त्यामुळे मी शेवटी समया लावल्या आणि सर्वात आधी आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस दिवा लावलेला आहे।
त्यानंतर नैवेद्यासाठी आपण या ठिकाणी 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा कोणत्याही एकाच प्रकारची 5 फळं घेतली असतील तर ती ठेवून घ्यायची आहेत। पूजेमध्ये फळं ठेवताना त्याला कायम देठ असावं अशी फळं पूजेमध्ये मांडायची आहेत। अशी फळं पूजेसाठी योग्य मानली जातात। देठासह किंवा पानासह अशी फळं पूजेमध्ये ठेवायची असतात। जर तुम्ही पेरू किंवा सीताफळ घेणार असाल तर ते देठासह आणि पानासह असावं याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर नैवेद्यासाठी इथे मी दूध साखर सुद्धा ठेवलेली आहे। माता लक्ष्मीला दूध साखर खीर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवा। तसेच तुम्ही खडीसाखर सुद्धा ठेवू शकता। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। सर्व पूजा झाल्यावरती आपण जे पुस्तक ठेवलेलं होतं श्री महालक्ष्मी व्रतकथा, तर त्यातील कथा तुम्ही ही वाचायची आहे। तुम्हाला काही जणांना वाचता येत नसेल तर त्यांनी फक्त ऐकली तरी सुद्धा चालेल किंवा मोबाईलवरती तुम्हाला सहज अवेलेबल होईल। तर या पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे। वरती महालक्ष्मीचा मंत्र सुद्धा दिलेला आहे। 2-4 मंत्र आहेत त्या पानावरती, तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता। या व्रताचे नियम आहेत ते सुद्धा तुम्ही वाचू शकता। तसेच मांडणी दिलेली आहे, व्रतकथा दिलेली आहे आणि शेवटच्या पानावर आरती सुद्धा दिलेली आहे। तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही सर्वच आहे तर ते तुम्ही पाहून ही पूजा मांडणी करू शकता। तर ही कथा वाचल्यानंतर आपण देवीची आरती करायची आहे। पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या पानावरती आपल्याला लक्ष्मीची आरती दिलेली आहे, ती पाहून तुम्ही ती आरती म्हणू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा सर्च केल्यानंतर लगेच मिळून जाईल। जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, जय देवी ही आरती आहे तर ती तुम्हाला संपूर्ण म्हणायची आहे। त्यानंतर सर्वात शेवटी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण एक मंत्र म्हणायचा आहे। कोणत्याही प्रकारच्या श्री महालक्ष्मीच्या पूजेनंतर आपण हा मंत्र म्हणू शकता। विष्णूशिवाय लक्ष्मी अपूर्ण आहे असे म्हणतात, त्यामुळे लक्ष्मीच्या कोणत्याही पूजेनंतर भगवान विष्णूची पूजा करणे हे अनिवार्य आहे, कारण त्यांच्याशिवाय लक्ष्मी देवी प्रसन्न होत नाही। त्यामुळे ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। त्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते। सर्वात शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या माता लक्ष्मी समोर व्यक्त करायच्या आहेत। हे गुरुवारचं व्रत केल्यामुळे, घरामध्ये सतत पूजा अर्चा केल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि प्रामुख्याने त्यामुळे घरामधील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते। तर येणाऱ्या 4ही गुरुवारी आपल्याला अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि शेवटच्या म्हणजे 4थ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे। तर त्याचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा इथे संपतोय। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।